नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 बळी गेलेत आणि तरीही नाशिक पालिकेला जाग आलेली नाही। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पुन्हा एक गंभीर अपघात झालाय। जेल रोडवरील पवारवाडीत खड्डा चुकवताना दुचाकी स्वाराचा तोल गेलाय आणि दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय। अजित भालेराव यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे, तर खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीतही कैद झालाय। प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमध्ये आणि कुटुंबियांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, नेमकं काय झालंय? खरं तर कालचा हा सगळा प्रकार आहे जेल रोड परिसरामध्ये पवारवाडी येथे खड्डा चुकवताना अजित भालेराव यांचा तोल गेला, ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झालेली होती। त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। सध्या त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे। शहरांमधील रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमुळे दररोज अशा पद्धतीचे अपघात होत आहेत। 5 जणांचा बळी आतापर्यंत गेलेला आहे, अनेक जण जखमी झालेले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे, कारण शहरातल्या सगळ्याच रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे। त्यामुळे प्रशासन अजूनही झोपेत आहे का, अशा पद्धतीचा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। कारण ज्या पद्धतीने अपघातांची संख्या वाढते, अनेक ठिकाणी दुचाकी घसरून पडतात, त्यामुळे नाशिककर सध्या वेठीस धरले गेलेले आहेत आणि त्यामुळे प्रशासनाविरोधामध्ये नागरिकांमध्ये रोष बघायला मिळतोय। अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।